मनोज जरांगे मस्साजोग मध्ये सध्या दाखल झालेले आहेत। मस्साजोग मध्ये ते आता धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधतायत। थेट जाऊया तिकडे। अटक झाले या काय आणखी कुणी नाहीये पुऱ्या राज्याला दिसतंय पण नाव संदीप क्षीरसागर देखील यावेळेला इथं उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी क्षीरसागर देखील त्या ठिकाणी आलेले होते। मनोज जरांगे सुद्धा काही वेळापूर्वी तिथे दाखल झालेले आहेत। माध्यमांशी सध्या मनोज जरांगे बोलतायत। म्हणणं पण असं होतं की ही वेळ नाहीये अशा कुटुंबाने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे, पण काय वाटतं की तरी सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही म्हणून आज ही वेळ आली। गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागे जे 6 आरोपी करा म्हणून सांगितले 100-150 नाव आहेत टोटल सगळे मिळून, म्हणजे खंडणीत मदत करणारे, खुनात मदत करणारे, भ्रष्टाचारात असणारे, काही पोलीस असणारे, 100-150 नाव होतं। आतापर्यंत 6 आरोपी झाले असते। प्रत्येक वेळेस एक माणूस अटक करायला किंवा एखाद्याचा पुरावा सापडला ही गोष्ट करा म्हणायला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं। मग सरकारने नेमकं काय केलं? 3 महिन्यात नेमकं सरकारनं काय केलं? हे आतापर्यंतचे आरोपी अटक झाले, आतापर्यंतचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले, हे तर गावकरी आणि समाजात लढून केलेले। सरकार म्हणून तुम्ही काय केलं नेमकं? केले शोधाचा विषय झालेला सध्या, हे साधा विषय नाही। जन्मताच्या रेट्यात किती ताकद आणि सरकारच्या खोट्या सहानुभूतीत किती ताकद, हे देशमुख कुटुंबांना या देशमुख कुटुंबाच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला एक गोष्ट बघायला मिळाली। जन्मताच्या रेट्यानं काय होतं आणि सरकारच्या भावनिक करून गोड बोलून एखादं प्रकरण हाताळणं त्यांनी काय होतं हे जिवंत उदाहरण आहे। 3 महिन्यात न्याय नाही आणखी। बरं, आता सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसतात, जनरेट्यामुळे आतापर्यंत यश मिळालेलं आहे। ज्या काही मागणी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या गंभीर मागण्या आहेत, त्यामुळे अजूनही या प्रकरणामध्ये प्रशासनावरती दबाव असावा का की हे सगळं होत नाही तातडीने? दबावाची गरजच नाही ना। इतकं ही क्रूर हत्या झालेली याच्या दबावाची काही गरज नाही सरकारला। तुम्ही म्हणता ना एकाला पण सोडलं जात नाही, धरलाय त्यांचा आतापर्यंत एखादं नाव तरी सांगा आम्हाला। हे 9 व्यक्ती तुम्ही धरलेले नाहीये, हे स्वतःहून आलेले, तुम्ही आरोपी केलेले नाहीये आणि हे जनतेने आंदोलन केलेलं आहे आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे हे आतापर्यंत अटक झालेली, ज्यांचे आतापर्यंत 3 महिन्यात नावं सांगितलेत, सांगणारे तुम्हाला सगळ्याला माहिती, पुरावे दिलेले, म्हणजे खंडणी मागणारे कोण, खून मागणारे कोण, नाव सांगणारे तुम्हाला माहिती, त्यांना सांभाळणारे कोण, गाड्या पुरवणारे कोण, हेही नाव पुरावे सांगणारे, पुरावेसह सांगणारे, ते नाव कुणी सांगितले हेही तुम्हाला माहिती, घरं कुणी राहायला दिली आणि कोणत्या टोल नाक्यावर कोंकड गाड्या गेल्या हेही पुरावे देणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती, भ्रष्टाचार कोणी उकरून काढला, भ्रष्टाचार कोणी केला आणि हे याचे अमुक अमुक पुरावे आणि अमुक अमुक नाव हे सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती। आणि परळीमध्ये जेवढे खुने झाले हे खुने कुणाचे झाले आणि कुणी केले हे पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना 6 आरोपी करा म्हणणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती। पोलिस कोण, PI कोण, API कोण हेही नावं सांगणारे आणि 6 आरोपी करा म्हणणारे ही कोण आहेत हेही तुम्हाला माहिती। हॉस्पिटलमध्ये जाताना डॉक्टरांनी नुसतं डोक्यात मुंग्या आलं म्हणून ऍडमिट करून घेतलं, पण तिथं रोहित म्हणून कोण बोंबलत होता हे नाव सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती। तरी एकही 6 आरोपी आतापर्यंत 3 महिन्यात होत नाही। मग नेमकं ह्या प्रकरणाचं तुम्हाला सरकारला करायचंय काय? आता हे शोधाचा विषय झालेला, आरोपी शोधाचा विषय लांब राहिला, हे शोधाचा विषय झाला। नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तुम्ही, सरकार तुम्हीच, एक आरोपी होत नाही आणखी तरी कुटुंबाला बसायची वेळ येते, परत दुसऱ्याला म्हणणार तुम्ही राजकारण करता, म्हणजे तुम्हाला पळून जायला वाट येते, एवढा एक शब्द वापरायचा आणि मोकळं व्हायचं। पण तुम्ही केलं काय आतापर्यंत? त्याच्यात साधा तुम्हाला आणखी उद्योग निकम देता नाही आले, एकदम किरकोळातला किरकोळ विषय, मागणी करणारे तुम्हीच, द्या म्हणणारे तुम्हीच, बैठका घेणारे तुम्हीच, मुख्यमंत्र्यांकडे मस्साजोग गावकरी घेऊन जाणारे तुम्हीच,
आणि होऊ नाही देणारे बी तुम्हीच, मग दुसरा काय. पाटील आपला एवढं रोज कुणावर आहे नेमकं? आपण जे म्हणताय तुम्ही आहात आरोपी तुम्हाला माहित आहेत, मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही घेऊन जाताय, हे सगळं तुम्ही करताय, म्हणजे कोण? आता मुख्यमंत्रीच करून घेतात ना, दुसरं कोण घेत आहे? मुख्यमंत्रीच करून घेतात ना. सुरेश दस तर या कुटुंबाशी प्रकरणामध्ये मध्यस्थी करतायत. कुटुंबाशी गावकऱ्याशी सोबत राहायचं, राहा, त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर करायला लावू, तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला सांगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.